लायपोमा कमी करण्यासाठी मेदवृद्धीची लक्षणे लक्षात घेऊन 1 महिन्याचा विशेष आयुर्वेदिक डाएट आणि दिनचर्या चार्ट खालीलप्रमाणे आहे. सकाळी उठल्यापासून ची दिनचर्या, मॉर्निंग रुटीन, व्यायाम आणि योगासने करणे. जर सकाळी कपालभाती प्राणायाम 15 मिनिटे केला तर त्यामुळे शरीराचा अग्नी प्रज्वलित होऊन लायपोमा कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी आपण 40 मिनिटे जलद चालणे खूप गरजेचे आहे. ब्रिस्क वॉकिंग करणे खूप गरजेचे आहे. आहाराचा विस्तृत चार्ट, डाएट चार्ट. सकाळचा नाश्ता हा नेहमी हलका आणि कफमेद न वाढवणारा असावा. बार्ली किंवा ज्वारीचे पीठ वापरून बनवलेले भाज्यांचे थालीपीठ किंवा धिरडे हे सकाळी खावे. पर्याय दुसरा, कोबी, गाजर आणि शेवग्याच्या पाल्याचे सूप किंवा वाफवलेली कडधान्ये ज्यावर काळी मिरी आणि जिरेपूड टाकलेली असावी. टीप: नाश्त्यात पोहे, साबुदाणा, इडली किंवा बेकरीचे पदार्थ, ब्रेड, बिस्किटे पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. दुपारचे जेवण, लंचमध्ये काय असावे? गव्हाची चपाती पूर्णपणे बंद करून ज्वारी, बाजरी, ची 1 किंवा 1.5 भाकरी खाणं खूप गरजेचे आहे. भाज्यांमध्ये कारले, पडवळ, शेवगाच्या शेंगा, 15 दिवसातून एकदा मेथी, कोबी किंवा दुधी भोपळा यांपैकी एक भाजी ही रोज असावी. भाजी बनवताना हळद, जिरे, लसूण आणि आल्याचा वापर जास्त करावा. डाळींमध्ये मुगाचे वरण किंवा कुळथाचे कढण. कुळथ हा मेद आणि लायपोमा वितळवण्यासाठी आयुर्वेदात श्रेष्ठ मानला आहे. ताक, जेवणानंतर अर्धा ग्लास कोमट ताक ज्यामध्ये सुंठ, चूर्ण आणि जिरेपूड टाकलेली असावी. दही अजिबात खाऊ नये. संध्याकाळच्या वेळेमध्ये काय असावे? इव्हिनिंग स्नॅक 4 ते 5. भूक लागल्यास भाजलेले मखाने, चणे किंवा 1 कप त्रिकटू चहा. दूध आणि साखरेविना सुंठ, काळी मिरी आणि पिंपळी उकळून बनवलेला काढा प्यावा. रात्रीच्या जेवणामध्ये काय असायला पाहिजे? डिनरमध्ये रात्रीचे जेवण हे अतिशय हलके आणि सूर्य मावळतीला असताना किंवा त्यानंतर लगेच घ्यावे. त्यामध्ये पर्याय मिक्स भाज्यांचे सूप, तसेच मुगाच्या डाळीची पातळ खिचडी, तांदळाचे प्रमाण कमी ठेवून किंवा जवची पेज. ओके. रात्री 9 नंतर काहीही खायचं नाही, कारण की रात्री 9 नंतर काही खाल्लं की थेट मेदवृद्धी होणार म्हणजे होणार. मेदवृद्धीसाठी विशेष नियम्स म्हणजे काय? डूज अँड डोंट्स. काय केले पाहिजे? कोमट पाणी पिले पाहिजे. दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त कोमट किंवा कोमटपेक्षा थोडे जास्त गरम पाणी प्या. हे मेद पाचक आहे. मसाले कुठले खाल्ले पाहिजे? जेवणात काळी मिरी, सुंठ, हळद, त्रिकटू चूर्णाचा वापर वाढवला पाहिजे. रात्रीचे जागरण पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. रात्री 10 ते 10:30च्या आत झोपा. रात्री उशिरापर्यंत जागल्याने हार्मोन्स बिघडतात आणि वजन वाढते. डोंट्स म्हणजे काय टाळावे? दिवा स्वॉप. आता दिवा स्वॉप म्हणजे काय? तर दुपारी जेवल्यानंतर झोपण्याची सवय पूर्णपणे बंद करा. दुपारी झोपल्याने कफ आणि मेद प्रचंड वाढतो. गोड आणि बेकरीचे पदार्थ तर खाल्लेच नाही पाहिजेत. साखर, गूळ, मिठाई, मैदा, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्सला तर स्पर्श पण केला नाही पाहिजे. चिलखती फॅट्स, रिफाईंड तेल, वनस्पती तूप, म्हशीचे दूध, तूप पूर्णपणे बंद करा. आता वैद्यकीय सल्ला, औषधोपचार. आयुर्वेदिक औषधोपचार सुरू करण्यासाठी तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा BAMS, MD सल्ला यांचा घेऊ शकता. मेदवृद्धी आणि लायपोमाच्या संप्राप्ती भंगासाठी सहसा खालील औषधे वापरली जातात. कांचणार गुग्गुळ 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री कोमट पाण्यासोबत. गाठी विरघळवण्यासाठी त्रिफळा गुग्गुळ किंवा नवक गुग्गुळ मेद कमी करण्यासाठी. वरुणादी कषाय किंवा लोहासव शरीरातील ग्रंथी आणि अतिरिक्त फॅट सुकवण्यासाठी. तरीसुद्धा वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटणं आणि त्यांच्यापासून तपासणी करून वेळोवेळी तपासण्या केल्यानंतर वेळोवेळी उपचार घेणं खूप आवश्यक आहे. धन्यवाद.